नमस्कार। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन एक महिना उलटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही। असं असलं तरी शिंदे आणि फडणवीस यांनी निर्णयांचा धडाका लावला असून गेल्या महिनाभरात त्यांनी जवळपास 750 शासन निर्णय काढले आहेत। त्यात सार्वजनिक विभागाचे 91 तर पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागासंबंधी 83 निर्णयांचा समावेश आहे। मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून टीका होत असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत, तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठका आणि भेटीगाठींवर भर दिला आहे। हे सर्व सुरू असताना शिंदे सरकारने निर्णयांचा मात्र मोठ्या प्रमाणावर धडाका लावलाय। या शासन निर्णयात आरोग्य विभागाच्या सर्वाधिक 91 तर पाणी पुरवठा विभागासंबंधी 81 निर्णयांचा समावेश आहे। 12 जुलै रोजी सर्वाधिक 70 शासन निर्णय प्रसारित झाले असून त्यात पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या 36 निर्णयांचा समावेश आहे। शिंदे गटात दाखल झालेले गुलाबराव पाटील यांच्याकडे आधीच्या सरकारमध्ये पाणी पुरवठा विभाग होता। सार्वजनिक आरोग्य विभागासंबंधी 91, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागासंबंधी 83, सामान्य प्रशासन विभागासंबंधी 63 शासन निर्णय घेण्यात आलेत, तर शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासंबंधी 50, महसुली आणि वन विभागासंबंधी 44, जलसंपदा विभागासंबंधी 41, कृषी विभागासंबंधी 35 निर्णय घेण्यात आलेत। सर्वात कमी निर्णय हे मराठी भाषा विभागासंबंधी घेण्यात आले आहेत। पर्यावरण विभागासंबंधी केवळ 2 शासन निर्णय काढण्यात आलेत। यासंबंधी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून व्यक्त व्हा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। धन्यवाद।